नमस्कार महाराज मित्रांनो, आज आपल्या दुकानाला 8 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच्या मागे सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर एका कृषी केंद्राचा आहे, ज्याला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. जवळजवळ आमच्या परिसरातलं पहिलं दुकान तुम्ही म्हणू शकतात, आमच्या जिल्ह्यामधलं पहिलं दुकान तुम्ही म्हणू शकता. मी बात करतो आहे अनुप कृषी सेवा केंद्राची. मित्रांनो, हे दुकानाची सुरुवात जी आहे माझ्या दुकानाची, ही त्या माणसामुळे सुरू झाली आणि एवढ्या ताकदीने माझ्या मागे उभं राहिलेत, एवढ्या ताकदीने की आज जे दिसतो आहे, आज जे आहे, आज जे बोलतोय तुमच्यासमोर, कधीच मी संपला असता, कधीच माझा कार्यक्रम वाचला असता, पण त्या माणसाच्या सपोर्टमुळे आणि प्रेरणेमुळे इथपर्यंत मी आज उभा आहे. आज आपल्याला कशाची गरज नाही आहे, पण तेव्हाचा जो काळ होता त्यामागे एवढी प्रेरणा आणि एवढी ताकद आणि पूर्ण फायनान्शियली बॅकअप देऊन उभं राहिलेत. 50,000 रुपये घेऊन दुकान सुरू केलं होतं. दादांना म्हटलं दुकान टाकू का, टाक बिंदास. आणि आम्ही दुसऱ्या गावात दुकान टाकलं. दुकान टाकल्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे, जे नवीन पोरं असतील त्यांना माहिती आहे किती किती अडचणी येतात. आणि त्या टायमाला दादांनी एवढं मागे उभं राहिले, अक्षरशः म्हणजे मी माझा मूर्खपणा एवढा करायचो की आलेल्या भावमध्ये विकायचो, 10 रुपये ठेवून विकायचो, 5 रुपये ठेवून विकायचो, असं काहीही मूर्खपणा करायचो. आणि अक्षरशः दादांना फोन द्यायचे की याला आवरा, हा मूर्खपणा करतोय, तुमच्या जीवावर उड्या मारतो. आणि कित्येक फोन दादांनी असे गेले असतील, का रे काय होतंय करू दे. आणि त्यांना सांगायचे दादा की ठीक आहे मी बोलतो त्याला, आणि मला सांगायचं चाल कर, तू काही टेन्शन नको घेऊ, मी आहे तुझ्या पाठीमागे. म्हणजे एवढं ताकदीने माझ्या पाठीमागे उभे राहिलेत. आणि मी कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, आणि मला ओळखतही नाही याच्या पहिले. तरी मग मला असं वाटायला लागलं की हे प्रेम माझ्यावरच आहे का. तर नाही मित्रांनो, हे प्रेम जवळजवळ त्या माणसाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक एम्प्लॉईबद्दल असू द्या, प्रत्येक माणसाबद्दल असू द्या, मी बघितलंय दुकानात कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कोणीही आलं तरी तो माणूस खाली हात जात नव्हता. आणि त्या माणसाची अजून एक खासियत सांगतो मी, त्या माणसाला तुम्ही फसवूनही गेलात ना तरी तो माणूस काहीच म्हणत नाही. इतका म्हणजे काय काय बोलता येईल त्याबद्दल, काही स्वार्थी वृत्तीही नाही आणि कोणामागे कट कारस्थान करायचं आहे बुवा हेही घेणं देणं नाही. जे आहे चांगलं करायचं संजू, आपल्याला आपण लोकांचं चांगलं करत राहायचं, आपलं चांगलं होणार. बस एवढा सिंपल फॉर्म्युलावर काम करतात. काहीच टेन्शन घेत नाही, उद्या काय होणार आहे ना, आज काल काय झालं काहीच नाही. मी एवढं जवळून बघितलं आहे ना, आणि त्या माणसाला भरघोस भेटत जात आहे, कमी काहीच होत नाही आहे. मित्रांनो, त्या माणसांनी आज आपल्या नगरदेवा गावामध्ये मंगळवारी संध्याकाळी 8 वाजता इंदोरीकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यांचा उद्या वाढदिवस आहे 15 तारखेला, आणि 16 तारखेला त्यांनी तो कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानिमित्त तुम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावावी, महाराजांच्या विचारांचा आस्वाद घ्यावा, ही माझी विनंती आहे. आणि असे माणसं आपल्या आयुष्यात पाहिजे. मला असं वाटायचं मी स्पेशल आहे, पण तसं काही नव्हतं. ते माणसाच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस त्याच्यासाठी स्पेशल वाटतो. त्या माणसाची खासियतच तशी आहे. आणि अशा माणसाला दीर्घायुष्य लाभावं, आजसाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.